लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। नागपुर महानगर पालिका की सभा शुरू रहते हुए सभागृह में बार बार मनपा आयुक्त तुकाराम मुंडे पर टीका टिप्पणियां की गई। साथ ही नगर सेवक हरीश ग्वालवंशी ने तुकाराम नाम पर आप कलंक हो ऐसी टीका टिप्पणी करते ही मनपा आयुक्त तुकाराम मुंडे सभा त्याग कर सभा के बीच में से ही सभागृह से चले गए। तो वहीं तुकाराम मुंडे के नागपुर महानगर पालिका की सभा छोड़कर जाने पर भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। उन्होंने कहा, आयुक्त को सभा में घबराने की जरूरत नहीं है, उन्हें सभा में सवालों के जवाब देने में क्या तकलीफ है हमें पता नहीं। साथ ही नागपुर महानगर पालिका के नगर सेवक कोई गुंडे नहीं है, सभा में हमेशा से ही अच्छी चर्चा हुई है। ऐसी प्रतिक्रिया तुकाराम मुंडे के सभा छोड़कर जाने के पार्श्वभूमि पर भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके इन्होंने दी। मुंडे के सम्मान में, मुंडे के सम्मान में, मुंडे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आयुक्तांचा आज माहिती आहे नाही, हे काय हा संघर्षाचा विषय नाही। सर्व महानगरपालिकेसाठी त्यांनी आधीच गाईडलाईन दिल्या होत्या आणि त्या गाईडलाईनचाच म्हणजे त्याचं पूर्ण अवलंबन करून माननीय महापौरांनी सभागृह घेवलं होतं। आयुक्तांना काय घाबरायचं मला कळत नाही, सभागृहाला फेस करायला अडचण काय हे कळत नाही। ते नागपूरची महानगरपालिकेतले नगरसेवक काही गुंडे नाही, त्यांच्याकडे बंदूक नाही आणि सभागृहात या नागपुरात नेहमीच चांगली चर्चा झाली आहे। त्यामुळे योग्य मुद्दे समोर येतील, त्यांचं म्हणणं मांडायला त्यांनाही फोरम आहे, आमचं म्हणणं मांडायला आम्हालाही फोरम आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या GRच्या विरोधात माननीय काला म्हणून आपण अर्बन सेक्रेटरीच्या दिलेल्या पत्राच्या विरोधात जर मुंडे साहेब वागतील तर या सरकारचं काय भविष्य आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्याही फेसबुक पोस्टवरनं खोटे फोटो पाठवणे हे पाप आहे। माननीय चीफ सेक्रेटरींनी दिलेल्या आदेशाचं पालन न करता स्वतःचीच री ओढणे हा गुन्हा आहे। आणि आज तर मी स्मार्ट सिटीत मी काही मेंबर नसल्यामुळे मला माहिती नव्हतं, आज मी पेपर वाचला आहे। जर असं प्रकरण घडत असेल नागपुरात आणि तो गावभर सांगतो की मी शिस्तीने वागतो, मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला गिनत नाही, मी पालकमंत्र्याला मोजत नाही, मी आमदारांना पाहून घेईन, महापौर कोण आहे त्याला मी बघून घेईन, असं जर वागणारा आयुक्त असेल तर ही लोकशाहीची हत्या आहे। केंद्र सरकार असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, चीफ सेक्रेटरी असतील, यांच्याकडे आम्ही योग्य तक्रार करू आणि आम्ही लोकप्रतिनिधींना जे अधिकार संविधानाने मिळवून दिले आहे त्याचा पूर्ण वापर। सभागृहात अविश्वास आणायची गरज नाही, सध्या तर मला ती काही गरज वाटत नाही। सभागृहात जी काही चर्चा होईल त्यानंतर जो काही निर्णय होईल तो सर्वपक्षीय निर्णय असेल। प्रस्ताव आणणार आहे काँग्रेस, समर्थन देणार नाही। काँग्रेसने प्रस्ताव आणू तर द्या, माझी माहिती आहे काँग्रेस प्रस्ताव आणत नाही। आणि जर काँग्रेसने प्रस्ताव आणला तर सर्वांनी मग निर्णय घेऊ आणि जर नागपूरच्या भल्यासाठी तो निर्णय असेल तर 100% पाठिंबा देऊ। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।